करून त्याला माझ्या डोक्यावर आणून ठेवलं. आपल्या पदमपुऱ्यात कामगार आहे मयुरी वर्तुले, तिला आपण तिकीट दिलेलं आहे. असं नसतं सर. तुम्ही आम्हाला जर म्हटले असते तुमचं काम कमी आहे, आम्ही मान्य केलं असतं. कुणाचंच काम कमी नसतं. टीमला निर्णय करताना एकाचं नाव काय रात्री तुम्ही निर्णय बदलतात काय हे? मग तुम्ही सांगायचं ना आम्हाला. आम्हाला विश्वास घ्यायचा होता ना. डायरेक्ट तिकीट कापले कशामुळे? कशामुळे? थोडंसं मी बोलते शांततेने बोलायचं आपल्याला. भांडण पक्ष आमचा आमचं काय म्हणणं आहे, 58 महिलांचं बोलले होते, त्यापैकी 7 महिलांना तुम्ही न्याय दिले. बाकीच्या 51 महिलांचं काय फक्त तेवढं आम्हाला सांगा, आम्ही काही बोलणार नाही. ताई हे सगळं आपल्याला बसून बोलता येतं. फक्त आत्ताचा क्षण नसतो. आपली टीम आहे, आपले ज्येष्ठ आहेत, पण असं आपण समोर पक्षाची प्रतिमा टाकाय. पक्षापेक्षा मोठे आहे का आपण? नाहीये. ज्यांनी निर्णय घेतला ते लहान आहेत का? नाहीये. आपल्याला तक्रार करायला जागा आहे की नाही? जागा आहे. पण अशा पद्धतीने वागणं हे पक्षासाठी चांगलं नाही. आपला स्लोगन आहे राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, नंतर मी. बरोबर आहे ना? आम्ही आजपर्यंत त्याच्यासाठी आम्ही कोणत्या याच्यात चुकलं असेल आम्ही मान्य करू आणि माघार घेऊ. फक्त तुम्ही दाखवायचं इथं चुकलो आम्ही. एवढी वेळ कोणी मी काय सांगतो तुम्हाला की 10 जण इच्छुक असतात. तुम्ही जर आम्हाला 1 महिना आधी, ऐका ना, 1 महिना आधी किंवा 8 दिवस आधी जरी म्हटले असते की ताई आम्हाला सांगायचं देणार आहे, की ताई तुम्ही नका करू, तुम्ही फक्त या माणसासाठी करा, आम्ही केलं असतं. आम्ही मान्य केलं असतं. ऐका, माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब आल्यानंतर 9 जणांच्या टीम मध्ये आपला निर्णय झालेला आहे. तो 4 दिवसापूर्वी झाला आहे. आपल्याला पण माहित नाही, सर्वे करून झालेला आहे. तर तो आपण त्याचं विचारलं पाहिजे की मला सर्वेत मला किती मार्क होत होते, का नव्हते. हे आपल्या घरात बोलायची गोष्ट आहे. पण हे ऐका ना, तुम्ही हे प्रत्यक्ष दाखवायला पाहिजे असतं की हे तुमचं इथं लिस्ट मध्ये नाव नाही. आम्ही मान्य केलं. माझं तर टॉपवर नाव होतं लास्टपर्यंत टॉपवर नाव होतं पक्षामध्ये. ऐका, जिथं त्या एका ज्या बाईचं कुठंच नाव नाहीये, कुठंच काही नाहीये, त्या महिलाला तुम्ही 2 घंटे आधी तिकीट देता. आणि मी रात्रंदिवस 20 वर्षापासून काम केलं. रात्रंदिवस मोर्चा असो, आंदोलन असो, जवळपास 2009 पासून काम करते. ते किती वर्ष झाले ते सोडा, पण आता जे चालू होतं माझं काम तर टॉप लेवलला चालू होतं. सगळ्या प्रभागामध्ये माझं नाव असताना तू सर्वे मध्ये नाव कसं नाही आलं मला सांग बरं. तुमचा हा सर्वे कोणता आहे मला माहिती नाही. त्या सर्वेत माझं कुठे नाव आलं का नाही आलं हे तुम्हालाच. नाही थांबा ना दादा, असं नाही करायचं. ज्यावेळेस आम्हाला तुम्ही काम करायला बोलवता त्यावेळेस आम्ही असं निघून जातो का? आम्ही तनमन धनातून काम करतो ना. मग ज्यावेळेस आम्ही तनमन धनातून काम करतो त्यावेळेस तुम्ही आमचं ऐकून घ्यायला पाहिजे. आता तुमचं ऐकायचे दिवस संपले आमचे. आम्ही 20-20 वर्ष काम केलेलं आहे. त्याचं आमचं काय ते बोला. चला, मला बाकी काहीच नाही बोलायचं. माझंही तेच केलं. अरे बाबती नाही, ऐका ना तुम्ही. मी सांगतो ना, थांबा ना, मी बोलतोय ना. मी तुम्हाला सांगतोय 4 दिवसापूर्वीच्या बैठकीत जो निर्णय झाला असेल त्या निर्णयावर का नाही झाला तुम्ही जसं म्हणालात ते आपल्याला आपल्या टीम सोबत बसून करावं लागेल का फॉर्म भरायच्या वेळेस गोंधळ घालून आपल्याला हे वाईट दाखवावं लागेल जगाला? हे योग्य नाही की नाही? वाईट केलं त्याचं काय करायचं? त्याचं आपल्याला केलं नसतं तर आम्ही आनंदीच होतो. मी विनंती करेन आपण हे सगळं टीम सोबत घरामध्ये बसून बोलायच्या गोष्टी. दादा, मी विनंती करते आपल्याला आमच्या महिलांना न्याय द्या, बस. आम्हाला काय म्हणायचं? घरामध्ये बसलेल्या महिलाचं सर्वे मध्ये नाव येतं आणि आम्ही सगळीकडे काम करतो. आम्ही प्रत्येक मोर्चा आघाडीमध्ये काम करतो. आमचं टीम मध्ये नाव येत नाही. सर्वे मध्ये ज्या महिला घरामध्ये बसून आहे त्यांचं टीम आणि सर्वे मध्ये नाव येतं. हा आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्षाने आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची वरिष्ठ नेत्यांकडून मागणी आहे. कारण स्थानिकचे नेते आम्हाला न्याय देणार नाही. आणि शेवटी आम्ही पक्षासाठीच काम करतोय. पक्ष आमचाच आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही त्यांना धरून चाललेलो आहोत.